आणि आता पुणे पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक बातमी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लावांडेंना पोलिसांनी अटक केली, पण जो गुन्हा विकास लावांडेंनी केलाच नव्हता तो गुन्हा त्यांच्या नावावर दाखवून ही अटक झाली आहे। पुणे पोलिसांनी काल त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध केला होता। मात्र आज पुणे पोलिसांनी न्यायालयामध्ये सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नजरचुकीने हा प्रकार घडल्याचं मान्य केलं आहे। दरम्यान या प्रकरणावरून सुप्रिया सुळेंनी सरकारवर टीका केली आहे। ज्या माणसावर हल्ला झाला तो जेलमध्ये आणि ज्यांनी हल्ला केला तो मोकाट फिरतो, हा असा अन्याय मी कधी पाहिलेला नाही। ही आमची मोठी लढाई आहे। मतभेद राजकीय असतील किंवा वैचारिक असतील हे एका सशक्त लोकशाहीत असलेच पाहिजे, पण आम्ही काहीतरी वेगळं मानतो म्हणून उद्या आमच्यावर हल्ले होणार असतील तर आमचा खून झाला तरी चालेल, पण आम्हाला जो अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, जो संविधानाने दिलेला आहे, तो आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ती लढाई लढत राहणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।